नमस्कार। आज नानबाट जनहित सोसायटी आणि सेंट विन्सेंट डी पॉल सोसायटी नानबाट यांच्या संयुक्त विद्यमाने आज नानबाटमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। या रक्तदान शिबिरामध्ये असंख्य कार्यकर्ते देखील कामकाज करत आहेत। आता आपण नानबाट जनहित सोसायटीचे अध्यक्ष डेव्हिड गोन्साल्विस यांच्याशी बोलूया। सर नमस्कार। नमस्कार। आजच्या ह्या रक्तदान शिबिराविषयी तुम्ही काय सांगाल? रक्तदान शिबिराविषयी जे रक्तदान शिबिर होते ते आपल्या समाजामध्ये फार उपयोगी असते, कारण काही वेळेला भरपूर पेशंटला रक्ताची गरज असते आणि ते रक्त उपलब्ध करून देण्यासाठी आज जे ब्लड डोनेशन होते त्याचा तो फायदा होऊ शकतो। तुम्ही आजच्या ह्या ब्लड डोनेशनसाठी कोणती रक्तपेढीची निवड केलेली? आम्ही दरवर्षी आपले केम हॉस्पिटल बॉम्बे यांची निवड करत असतो, कारण केम हॉस्पिटलमधून आम्हाला इथून जे पेशंट बॉम्बेला जे शिफ्ट होतात आणि त्यांना रक्ताची गरज भासत असते त्यावेळेला आम्हाला केम हॉस्पिटलमधून अगदी लय आम्हाला ते रक्त उपलब्ध होऊ शकते। आजच्या ह्या रक्तदानासाठी सेंट विन्सेंट डी पॉल सोसायटीचा देखील सहभाग आहे। त्यांच्या सेक्रेटरी ललिता मॅडम काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। आमची संत विन्सेंट डी पॉल ही जी संघटना आहे ती आमच्या चर्चची संलग्नित संघटना आहे आणि ही गोरगरिबांसाठी राबविली जाणारी एक संघटना आहे। ह्याच्यातून गोरगरिबांसाठी अनेक कार्य केली जातात। त्याच्यातलाच एक उपक्रम म्हणजे आमचं रक्तदान आहे। आमच्या ख्रिस्ती समाजात उपवास काळ चालू आहे आणि आमचा उपवास काळ जो आहे तो एक त्रिसूत्री मंत्रावरती उभारलेला आहे। उपवास, प्रार्थना आणि दानधर्म। दानधर्म मध्ये अनेक आपण आर्थिक दानधर्म करत असतो, परंतु असं सांगण्यात येते की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि तेच अंगीकारण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो आणि म्हणून दरवर्षी उपवास काळात आम्ही हा उपक्रम राबवित असतो। ह्या वर्षी आम्ही हा उपक्रम राबविलेला आहे आणि अनेक दाते ह्यामध्ये रक्तदान करीत असतात आणि या रक्तदानाद्वारे अनेक लोकांना जीवदान देण्याचा आमचा प्रयत्न असतो। तुम्ही ह्या रक्तदानाशिवाय दुसरे काही कार्यक्रम करत असता की नाही? रक्तदाना व्यतिरिक्त आम्ही बरेच उपक्रम राबवत असतो। उदाहरणार्थ गरजू लोकांना शालेय शिक्षणासाठी मदत करणे, आपल्या इकडे तलासरी वगैरे पाडे आहेत म्हणजे जे जिथे गरजवंत खूप आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करतो। त्याच जोडीला आपल्याकडे आज आजारपण खूप प्रमाणात वाढत आहे। त्या आजारपणात आपण जे मोठमोठ्या शस्त्रक्रिया होतात त्या शस्त्रक्रियामध्ये लोकांनी दिलेल्या दानातनं आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो। त्याचाच एक भाग म्हणजे रक्तदान हे देखील त्यांना त्याच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। संत विन्सेंट डी पॉल संघटना नानबाट ही संत पॉल कॉन्फरन्सच्या नावाने कार्यरत आहे आणि यावर्षी या संस्थेला 40 वर्षे पूर्ण झाली आणि या 40 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी त्यांनी रक्तदान शिबिराचा हा उपक्रम राबवलेला आहे। मला वाटतं सर्वप्रथम जेव्हा रक्तदान झालं तेव्हा अगदी 10-15 लोकांनी रक्तदान केलं आणि आज आपण जवळजवळ 150च्या घरात रक्तदान करत आहोत आणि विशेष बाब म्हणजे आज तरुणांचा सहभाग वाढत आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। माझं नाव सोनल गॉडसन बोकीस आहे। मी नानबाट इथली रहिवासी आहे। आज नानबाट चर्चवरती रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस येतो इथे रक्तदान करण्यासाठी आणि आम्हाला आनंद होतो हे रक्तदान करताना, कारण आपल्याला माहित आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं आणि आज आपल्या देशभरात नाही जगभरात रक्तदानाची किती गरज आहे। रक्ताचा पुरवठा हा सगळ्यांसाठीच गरजेचा आहे, तर त्यासाठी आम्ही रक्तदान आवर्जून करण्यासाठी येतो। प्रत्येकाने वर्षातनं 2दा तरी रक्तदान केलं पाहिजे हे आहेच, पण आम्ही प्रत्येक वर्षी येतोच इथे रक्तदान करण्यासाठी, त्यामुळे आज आम्ही रक्तदान करून खूप आनंदी आहोत। माझं नाव रिक्सन तुस्कानो आहे, नानबाट येथेच राहतो। गेले 25 वर्ष झाले मी ब्लड डोनेशन कॅम्पला हजर असतो। हे माझं 50वा ब्लड डोनेशन आहे। म्हणजे वर्षाला 2 ते 3 वेळा मी ब्लड डोनेशन करत असतो। सध्या आमचा उपवास काळ चालू आहे आणि या उपवास काळात म्हणजे कशा प्रकारे आपल्याला लोकांना मदत करता येईल तर आम्ही रक्तदान ठेवून यांनी संघटना विन्सेंट डी राबवत आहेत आणि त्यामध्ये आम्ही रक्तदान करत आहोत आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना फायदा होत आहे। गेल्या वर्षभरात नानबाटमध्ये 25 ते 30 लोकांना आम्ही रक्तदान शिबिरामध्ये रक्तदानाद्वारे त्यांना आम्ही हेल्प केलेली आहे। तसे वसईचा हा जो समाज आहे कॅथलिक समाज, त्या समाजात पण आपण मदत करत आहोत। ते 300 ते 400 बाटल्या आपल्याला दरवर्षी लोकांना हेल्प करावं लागते। त्या पद्धतीने लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा ही आमची इच्छा असते। आम्ही दरवर्षी सहभाग घेतो। वसई तालुक्यामध्ये
कोणताही कार्यक्रम असला किंवा कोणतेही रक्तदान किंवा मेडिकल कॅम्प असला की त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपाची मदत करणारी बसंत कॅथलिक बँकेचे डायरेक्टर देखील आपल्यासोबत आहेत. ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. सर, तुम्ही काय सांगाल या रक्तदानाविषयी आणि तुमच्या बँकेचा मदतीविषयी? रक्तदान आपण म्हणतो त्या पद्धतीने सर्वश्रेष्ठ दान आहे आणि विशेषतः आपल्या वसई परिसरातील आणि विशेषतः आपल्या वसई धर्मप्रांतांतील ज्या विन्सेंट डी पॉल संस्था आहेत त्या उपवासकालीन काळात एक उपवास, दानधर्म आणि प्रार्थना ह्याच्या प्रयत्नांतून जी संस्था चालते तर त्या निमित्तानं आपण रक्तदान शिबिर आयोजित करीत असतो. कारण आपण म्हणतो दिल्याने वाढते, तसंच रक्त हे शरीरातून दिल्यानंतर तेथे परत नव्याने वाढ होत असते, त्यामुळे तेथे कमी होत नाही. परंतु आपण दिल्याने दुसरा कोणता तरी पेशंट किंवा आजारी माणूस असेल किंवा ज्यांचं ऑपरेशन शस्त्रक्रिया असेल त्यांच्यासाठी ते उपयोगी पडलं जातं. आपलं रक्त दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो. आणि त्याचबरोबर असे जे निरनिराळ्या ज्या आपल्या वसई धर्म प्रांतांतील ज्या संस्था, सामाजिक संस्था कार्य करीत आहेत, ज्या धार्मिक आहेत, सामाजिक आहेत, अशा संस्थांना पाठबळ म्हणून आपण प्रत्येक संस्थेला ह्या रक्तदान शिबिरासाठी आर्थिक मदत देत असतो. आणि तेथे सुद्धा आपली वसई तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील नावाजलेली बँक ही अशा उपक्रमासाठी नेहमीच पुढे असते. तर आपण ऐकलं, येथील सर्व अध्यक्ष असू द्या किंवा डायरेक्टर असू द्या, सर्वांचं म्हणणं एकच आहे, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. परंतु श्रेष्ठदान असून देखील भरपूर लोक रक्तदान करण्यासाठी मागे पडत असतात, येत नसतात. परंतु नानभाटमध्ये जनहित सोसायटी आणि विन्सेंट डी पॉल सोसायटी ह्यांच्या सहकार्याने दरवर्षी रक्तदान घेतले जाते. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.